मी तुम्हाला दोन प्रकारचे टोमॅटो सूप दाखवणार आहे। तर त्याचं साहित्य एकत्र आहे। प्रत्येक टोमॅटो सूप बनवताना त्याची साहित्याची क्वांटिटी मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करेल। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 मध्यम आकाराचे टोमॅटोज, खोबरं, ओलं खोबरं मी किसून घेतलं, तुम्ही खवून घेतलं तर चालणार आहे, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8, कढीपत्ता, कोथिंबीर, काळी मिरी, तेल, गूळ आणि फोडणी करता जिरं, मोहरी आणि लाल तिखट, हळद सुद्धा लागणार आहे। मी इथे ह्या लाल मिरच्या आहेत, ह्या गुंटूर लाल मिरच्या आहेत 3, ह्या मी 15 ते 20 मिनिटं झाले भिजवून ठेवलेल्या आहेत। आणि हे टोमॅटोज आता आपण उकळून घेऊयात आणि त्याचे साल काढून घेऊयात। टोमॅटोचा सार बनवण्याकरता आपण हे छान 3 घेतलेले टोमॅटोज उकळून घेऊयात। मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि टोमॅटोला अशी मस्त स्लिट्स पाडत आहे मधून, जेणेकरून ते उकळल्यानंतर त्याची साल काढायला आपल्याला सोपी जावी म्हणून। आता हे टोमॅटो आपल्याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित उकळू द्यायचे आहेत। चेक करायचं मध्ये मध्ये शिजले आहेत का, आणि मऊ वाटायला लागले की गॅस बंद करायचा। शक्यतो 15 मिनिटं हे लागतातच टोमॅटो पूर्ण शिजून मऊ व्हायला। आपण शिजू देऊयात, छान गरम होऊ देऊयात। तुम्ही पाहू शकता टोमॅटो असे छान उकडलेले आहेत आणि मी सुरी टाकल्यावर एकदम मऊ असे एकदम पटकन आत जाते। तर आपण आता गॅस बंद करू आणि टोमॅटो गार होऊ देऊयात। हे टोमॅटो इथे शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता बघा, साल अशी वेगळी झालेली आहे मस्तपैकी, आणि जर मी सुरी टाकली ना तर ती सुद्धा अशी पटकन आत जाते। तर आता हे आपण काय करूयात, हे टोमॅटो बाहेर काढूयात आणि गार होऊ देऊयात। गार झाल्यानंतर त्याची सालं काढून मिक्सरमध्ये त्याची प्युरी करूयात। तुम्ही पाहू शकता मी इथे टोमॅटोचे सालं काढून घेतलेले, टोमॅटो वेगळे केलेले आहेत। आता हे टोमॅटो आपण बारीक चिरून ह्याचं मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊयात। बघू शकता मी छान टोमॅटोची प्युरी एकदम बारीक करून घेतलेली आहे। ही आपण गाळून घेऊयात, म्हणजे ज्याच्यातल्या ज्या बिया वगैरे असतील ना त्या निघून जातात। गाळताना लागलं तर मध्ये पाणी पण टाका, थोडंसं टाकलं तरी चालते। आणि मगाशी मी जे टोमॅटो उकडले होते ना तेच पाणी मी वापरणार आहे इथे टोमॅटो गाळायला। तुम्ही बघू शकता मी असं टोमॅटो गाळल्यानंतर थोड्याशा अशा बिया राहिलेल्या आहेत, थोडं अजून पाणी टाकून मी गाळून घेईल, पण ह्या बिया काढून टाकायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता अशी मस्त घट्टसर टोमॅटोची प्युरी तयार झालेली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊयात। मी इथे पहिलं सूप बनवण्याकरता 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे, तोपर्यंत आपल्या प्युरीमध्ये मी हळद, तिखट आणि काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे। मगाशी मी सांगितलं की काळी मिरी पावडर घ्यायची आहे, पण अख्खे मिरे सुद्धा छान लागतात त्याच्यामध्ये, टाकून बघा तुम्ही। सॉरी, तेल तापले, आपण ह्याच्यामध्ये थोडी मोहरी, जिरं टाकूयात, मोहरी टाकूयात, कढीपत्ता, मगाशी ठेचून घेतलेलं लसूण, लसूण झाला की आपण त्याच्यामध्ये हे सूप टाकून घेऊयात आणि उकळी येऊ देऊयात। सूपला छान उकळी आली, ह्याच्यामध्ये मी गूळ, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि कोथिंबीरही टाकलेली आहे। आता मी गॅस बंद करते। अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे टोमॅटो सूपची किंवा सारची, करून बघा। ही भातावर किंवा चपातीबरोबर छान लागते, किंवा नुसतंही प्यायला एकदम मस्त लागतं। आमच्या गावाला जेव्हा किंवा जळगावला जेव्हा हे टोमॅटो सूप केलं जातं तेव्हा टोमॅटोची प्युरी न करता फोडी केल्या जातात। त्याला फोडणी देऊन मऊ केल्यानंतर पाणी टाकलं जातं, पण ते तोंडात येतं म्हणून मी प्युरीवाली रेसिपी तुम्हाला दाखवली आहे। चला तर मग आपण आता दुसऱ्या पद्धतीची टोमॅटो सारची रेसिपी बघून घेऊयात। दुसऱ्या पद्धतीचं टोमॅटो सूप करण्याकरता आपल्याला लागणार आहेत 3 मगाशी भिजवलेल्या 3 लाल मिरच्या, 4 पाकळ्या लसूण आणि खवलेलं खोबरं। मिरी पावडर जर तुम्ही नसेल वापरत, अख्खे मिरे असतील तर मिरे ह्याच्यातच वाटून घ्यायच्यात। मी मिरे पावडर वापरते त्यामुळे वाटत नाही ह्याच्यामध्ये। ह्याचं आपण छान वाटण करून घेऊयात। छान आपलं वाटण रेडी झालेलं आहे। एकदम बारीक मला करता आलं नाही, कारण खूप थोडी क्वांटिटी होती आणि एवढं थोडी क्वांटिटी मिक्सरमध्ये बारीक होत नाही। मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे, तेलामध्ये टाकते आता मी जिरं, मोहरी, कढीपत्ता। कढीपत्ता तडतडला की आपण हा मसाला टाकून छान परतून घेऊयात।
टोमॅटो प्युरीमध्ये मी थोडंसं तिखट ॲड केलेलं आहे, हळद आणि मिरी पावडर. मसाला छान परतला ना की आपण टोमॅटो प्युरी त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता मसाला छान परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटोचं प्युरी टाकत आहे. त्याच्यामध्ये वरती जे दिसतं आहे ते काळी मिरी पावडर आहे. नंतर थोडासा गूळ, आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर जास्त गूळ टाकावा. टोमॅटोच्या सूपला किंवा सारला छान उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात आणि बाउलमध्ये काढून घेऊयात. आपले दोन्ही पद्धतीचे टोमॅटो सूप हे तयार आहेत. हे तुम्ही बघू शकता थोडं घट्टसर आहे आणि ऑफकोर्स माझ्या मिक्सरमध्ये एकदम बारीक न झाल्यामुळे खोबर असं दिसत आहे. आणि हे साधं टोमॅटोचं सार हे पातळच असतं, एवढाच कन्सिस्टन्सी असतं. तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर त्याच्यामध्ये प्युरीमध्ये पाणी ॲड करू नका, नुसतं तसंच करा. करून बघा आणि मला सांगा दोन्ही रेसिपीज कशा झाल्या ते. थँक्यू.